आता तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही करा, पण माझ्याशी बोला ना प्लीज. मिसेस सायली, तुम्हाला माहितीये का, कितीतरी वर्ष मी तुमचा आवाज ऐकला नाही असं मला वाटतंय. तुमचा आवाज म्हणजे बेसिकली माझं टॉनिक आहे. मला माझं टॉनिक परत द्या. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली भाजी घेण्यासाठी आलेली असते आणि सायली जिथे भाजी घ्यायला येते तिथे अर्जुन असतो आणि अर्जुन हा भाजीवाल्या दादासोबत खाली लपून बसले आणि त्या भाजीवाल्या दादाला त्याने सगळा प्लॅन समजावून आधीच सांगितलेला असतो. सायली विचार करते की भाजीवाला दादा कुठं गेला असेल, जाऊ दे तोपर्यंत मी भाजी निवडून ठेवते असं म्हणून ती भाजी बघत असते. आता अर्जुन उभा राहतो आणि सायली समोर उभं राहिल्यावर सायलीला मोठा धक्का बसतो की अर्जुन इथे काय करतोय. अर्जुन तिला म्हणत असतो की मिसेस सायली, भाजीवाले दादा इथून कुठेतरी गेले आणि त्यांनी मला सांगितलंय की तोपर्यंत तू भाज्या विकायच्या. मला सांगा की तुम्हाला काय हवंय, कोणती भाजी हवी, ग्रीन व्हेजिटेबल्स हवेत का, तुम्हाला वांगी हवे का, बटाटे हवेत का, सांगा मला तुम्हाला काय हवंय. आणि हो, यामध्ये तुम्ही ते घासाघूस काय म्हणतात ते घासघीस सुद्धा करू शकतात. म्हणजे मी 50ला देईल, तुम्ही 25ला मागाल, मग आपण 30ला फायनल करूयात. तर रविराज आता त्या मुलीकडे आलेला असतो जिने साक्षीला बघितलंय असं ती म्हणत असते आणि रविराज फोनमध्ये रेकॉर्डिंग करून घेत असतो. ती सांगत असते की सर, मला ही मुलगी भेटलीये, म्हणजे ही मुलगी मला माहितीये, म्हणजे मी तिला कधी आधी भेटली नाहीये. रविराज तिला विचारतो की एक्झॅक्टली तू हिला कधी भेटली होतीस. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. ती सांगू लागते की 8-9 महिने तरी झाली असतील. मी जेव्हा कामावरून घरी येत होते तेव्हा ही मुलगी रस्त्याच्या कडेला मला भेटली. तिची तब्येत खूप बिघडली होती आणि उलट्या वगैरे सुद्धा होत होत्या. मी तिला थांबून विचारलं सुद्धा होतं की तू माझ्या घरी येतेस का, निंबू पाणी वगैरे घेतेस का, पण तेव्हा ती नको म्हटली आणि बिचारीला तेव्हा चालताही येत नव्हतं. आणि मग ती तशीच गाडीत बसली आणि तिथून निघून गेली. आणि मग आता रविराज ते रेकॉर्डिंग ऑफ करतो. तर ती मुलगी विचारते की काय झालं सर, काही प्रॉब्लेम झाला होता का. तेव्हा रविराज म्हणतो की झाला होता, आता नाही झालाय. तर सायली आता मंदिरात आलेली असते आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी ती फुलं घेत असते. तितक्यातच अर्जुन हा मंदिरामध्ये पोहोचतो आणि गुरुजींना म्हणतो की गुरुजी, मला तुमची हेल्प हवी होती. आज जर मी प्रसाद वाटला तर चालेल. गुरुजी म्हणतात की हो चालेल की, प्रसाद फक्त भक्तांपर्यंत पोहोचला पाहिजे, बाकी काय. अर्जुन आता देवी आईला म्हणत असतो की देवी आई, मिसेस सायली तुला खूप मानतात आणि त्यांनी माझ्याशी बोलायला हवं असं तुलाही वाटतं ना, मग तू आज माझी हेल्प करशील ना. सायली आता मंदिरात येते आणि अर्जुनला बघते. ती विचार करते की अर्जुन सर इथे सुद्धा आहे, याचा अर्थ ते माझा पाठलाग करताय, मला आणखी का चिडवता येते. आणि ती अर्जुनला इग्नोर करून आता देवी आई समोर जाते आणि देवी आईच्या पाया पडत असते. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही देवी आई सोबत मनातल्या मनात काय बोलता, म्हणजे तुम्ही नेहमी मोठ्याने बोलत असतात ना, तसं बोला ना आज. हे बघा, तुम्ही माझ्याशी बोलणार नाही आहात हे ठीक आहे, परंतु देवी आईला तर तुमचा आवाज ऐकू द्या. परंतु सायली त्याच्याशी काहीही बोलत नसते. तर आता सायलीचं दर्शन झालेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो की बरं चला आता प्रसाद घ्या. सायली मात्र स्वतःच्याच हाताने प्रसाद घेते आणि तिथून निघून जाते. तर इकडे कल्पना विचार करत असते की अर्जुन आज कामामध्ये एवढा बिझी आहे की माझा फोन सुद्धा घेत नाही, त्याला डबा पाठवायचा की नाही हेच कळत नाहीये. आणि मग चैतन्यला ती कॉल लावते आणि विचारते की काय रे अर्जुन, तुझ्यासोबत आहे का. त्यावर चैतन्य म्हणतो की नाही, मी अजून ऑफिसमध्येच नाही पोहोचलोय. कल्पना म्हणते की अरे मी मगाच्यापासून त्याला कॉल करते, त्याला डबा पाठवावं की नाही हेच कळत नाहीये. चैतन्य म्हणतो की नाही नाही मावशी, आज डबा पाठवू नको, आज बॅक टू बॅक मीटिंग आहेत, बरं चल मी फोन ठेवतो असं म्हणून आता चैतन्य फोन ठेवून देतो. तर सायली आता रस्त्यावरनं चाललेली असते आणि अर्जुन तिचा खूप फनी पाठलाग करत असतो. सायली पुढे पुढे जात असते आणि अर्जुन तिला दिसू नये म्हणून अर्जुन आता नाटकं करत असतो. तो कुठेही जातो आणि कुठेही लपून बसत असतो. एका कपलच्या मागे तो लपून बसलेला. अचानक ते कपल तिथून बाजूला होतं आणि अर्जुन आता तिथे रस्त्यावरच उभा असतो. असं बस तोंड लपवत असतो. सायली पुढे चालत असते. सायली मागे वळून बघणारच असते. त्याच वेळी अर्जुन तिथे एक माणूस बसलेला असतो आणि तो त्याची गाडी रिपेअर करत असतो आणि त्याच्याजवळ बसतो आणि त्याची गाडी आता तो रिपेअर करून द्यायला लागतो. तर त्या माणसालाही मोठा प्रश्न पडलेला असतो की हा अचानक कुठून आला. सायली आता एका दुकानाजवळ येऊन थांबलेली असते. अर्जुनही मागे आलेला असतो. सायली कोणाला तरी फोन लावत असते. तर अर्जुन विचार करतो की चला आता मिसेस सायलीचा आवाज तरी मला ऐकायला येईल, काहीतरी बोला ना मिसेस सायली. परंतु सायली ज्यांना कॉल लावत असते ते कॉलच घेत नसतात. त्यानंतर सायली एक लिस्ट बघत असते. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ मिसेस सायली लिस्ट बघताय म्हणजे आता ह्या दुकानात जातील आणि दुकानात काहीतरी मागतील तेव्हा तर बोलतील.
आणि मग तो विचार करतो की मिसेस सायली दुकानामध्ये येण्याच्या आधी मी पहिल्यांदाच दुकानामध्ये जातो. अर्जुन आता दुकानात आलेला असतो तेव्हा तो दुकानदार म्हणतो की बोला साहेब काय पाहिजे तुम्हाला. अर्जुन म्हणतो की अरे वा भलताच खुश दिसतोय, तुझं लग्न नाही झालं वाटतं. तेव्हा तो म्हणतो की आहे ना माझं लग्न पुढच्या महिन्यात आहे. अर्जुन म्हणतो की वाटलंच होतं मला, तुला एक मी फ्रीचा ऍडवाइस देऊन देतो. सॉरी, तुला कितीही वाटलं ना आपली बायको खूप बडबड करतेय तरी तिला सल्ला द्यायचा नाही आणि तिला नॉनस्टॉप बडबड करून द्यायची. आणि हो तिचा आवाज तुला इरिटेट करतोय असं देखील सांगायचं नाही. आणि तुला शांतता हवी आहे हे तर अजिबातच सांगायचं नाही, नाहीतर मग तुला सगळा कामधंदा सोडून बायकोच्या मागे मागे फिरावं लागेल, तेही माझ्यासारखं. तर सायली आता तिथे आलेली असते आणि सायली आता त्या दुकानदाराला लिस्ट देते. त्या लिस्ट प्रमाणे आता तो सगळं सामान काढून देत असतो. अर्जुनला असं वाटतं की आताच मिसेस सायली बोलतील, मगच मिसेस सायली बोलतील, परंतु मिसेस सायली काही बोलत नसतात. कारण अर्जुनला माहीतच नसतं की दुकानदाराला लिस्ट दिल्यावर तो त्याचं सामान काढून देणार आहे, त्यात बोलण्याची काही गरजच येणार नाही. तर दुकानदाराने आता सगळं सामान काढून दिलेलं असतं आणि तो सायलीला सांगतो की तुमचे 760 रुपये झाले. सायली आता त्याला पैसेही काढून देत असते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अहो 760 रुपये काय देताय तुम्ही, एवढे कसे भाव लावले आणि याला एकदा विचारा तुम्ही. दुकानदार म्हणतो की अहो मॅडम मी तुमच्याकडून जेवढे पाहिजे तेवढेच घेतले पैसे, जास्त नाही घेतले. सायली मात्र काहीही बोलत नसते. अर्जुन म्हणत असतो की अहो मिसेस सायली तुम्ही आता इथे घासाघीस करा ना. सायली आता तिथून निघून जाते. तर अर्जुन आता त्या दुकानदाराला म्हणत असतो की 2 मिनिट गप्प बसला असता तर काही झालं असतं का तुझं, आणि हसतोयस काय, 2 महिन्यांनी लग्न आहे ना तुझं, कळेल तुला काय अवस्था होते ते. सायली आता रस्त्यावरनं चाललेली असते आणि अर्जुन तिला म्हणत असतो की मिसेस सायली मी तुम्हाला सॉरीच म्हणायला येत होतो, परंतु कुसुमताई मला आतमध्येच येऊ देत नाही, त्या काय तुमच्या बॉडीगार्ड आहेत का. सायली आता अर्जुनकडे बघायला लागते. अर्जुन म्हणतो की नाही सॉरी, आता तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही करा पण माझ्याशी बोला ना प्लीज. मिसेस सायली तुम्हाला माहितीये का कितीतरी वर्ष मी तुमचा आवाज ऐकला नाही असं मला वाटतंय. तुमचा आवाज म्हणजे बेसिकली माझं टॉनिक आहे, मला माझं टॉनिक परत द्या. सायली आता चालत चालत कुसुमताईच्या इथे आलेली असते. अर्जुन म्हणतो की थांबा मिसेस सायली, तुम्ही परत तुमच्या बॉडीगार्डच्या इथे तुमच्या कुसुमताईच्या इथे आलाय, परत मला आता इथे एंट्री नाही भेटणार, तुम्ही प्लीज काहीतरी तरी बोला ना. तर सायली मनामध्ये म्हणत असते की सर खरं तर तुमचा राग मला आलेला नाहीये, परंतु कधी कधी शब्दांचा मार जास्त लागतो ना, आणि हे तर तुम्हाला कळायलाच हवं, आणि आपल्या रागामुळे दुसऱ्याला दुखवायचं नाही हे तर मी तुम्हाला ह्याच पद्धतीने सांगू शकते. मी तुमच्याशी नाही बोलू शकत सर, असं म्हणून आता सायली आतमध्ये जाते आणि जोराचा दरवाजा बंद करून घेते. अर्जुन विचार करत असतो की आता मिसेस सायली माझ्याशी कधीच बोलणार नाही का. तर इकडे कल्पना ही पूर्णाईसोबत बोलत असते. पूर्णाईला ती विचारत असते की कशा आहात तुम्ही, गोळ्या वगैरे घेताय ना तुमच्या. पूर्णाई तिकडनं कल्पनाला म्हणत असते की कल्पना ती मुलगी काही गोंधळ तर घालून नाही ठेवत आहे ना. तर कल्पना म्हणत असते की अहो पूर्णाई ती कशाला गोंधळ घालून ठेवेल. स्मिता तिथे येते आणि कल्पनाच्या हातातून फोन घेते आणि पूर्णाईला सांगत असते की पूर्णाई अगं ती सायली आहे ना ती गेली माहेरपणाला आणि इथे घरातली सगळी कामं ना मम्माच करते. कल्पना म्हणते की काही पण काय सांगतेस ग. प्रताप म्हणत असतो की अस्मिता एवढीच जर काळजी वाटते तर आईला जरा मदत करत जा. अस्मिता म्हणते की पूर्णा आजी जाऊ दे, मी तुला नंतर डिटेल देते. तर कल्पना अस्मितावर ओरडत असते की अस्मिता तू कशाला काही पण पूर्णा आजीला सांगतेस ग. अस्मिता म्हणत असते की नाही मम्मा जे खरं आहे तेच सांगितलं मी. प्रताप म्हणतो की अस्मिता तू आईवर आवाज चढवून का बोलतेस नेहमी. प्रताप कल्पनाला विचारत असतो की बरं अर्जुन नाही आलाय अजून. तर कल्पना सांगत असते की काय माहिती सकाळी ऑफिसला लवकर जातो आणि रात्री उशिरा घरी येतो. अस्मिता म्हणते की हो मग आता बायको नाहीये ना घरात म्हणून असं करतोय तो. कल्पना विचार करत असते की अर्जुनचं तर काही खरं नाही, अर्जुनचं काय चाललंय तेच कळत नाही. सायलीचं आणि त्याच्यामध्ये जे काही बिनसलंय ना ते लवकर बरं होऊ देत. तितक्यातच अर्जुन तिथे येतो. तर कल्पना अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तू एक काम कर, हातपाय तोंड धुवून घे, मी सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. तर अर्जुन म्हणत असतो की नाही मम्मा मला नाही जेवायचंय. दुसऱ्या दिवशी पुन्हा आता अर्जुन उठतो आणि सकाळी सकाळी पुन्हा सायलीकडे जातो. सायली डस्टबिन बाहेर ठेवण्यासाठी बाहेर आलेली असते. अर्जुन मात्र तिथे पाटी घेऊन उभा असतो की मिसेस सायली मला माफ करा, परंतु सायली अर्जुनकडे बघतही नाही आणि डस्टबिन ठेवून ती दरवाजा बंद करते. तर सायली मनामध्ये विचार करत असते की अर्जुन सर केवळ पण बाहेर थांबणार नाही ना, नाहीतर ते कामाला सुद्धा जाणार नाही. ती दरवाजा उघडून बघते तर अर्जुन तिथे नसतो. सायली विचार करते की चला आता कामाला तरी जातील ते. तितक्यातच दारावरची बेल वाजते. सायली पुन्हा दरवाजा उघडते तर पोस्टमन तिथे आलेला असतो. तो सायलीला एक लेटर देतो. त्या लेटर मध्ये लिहिलेलं असतं की मिसेस सायली माझ्याशी बोला. तर सायलीला समजतं की अर्जुन आजूबाजूलाच कुठेतरी आहे. तिचं लक्ष जातं तर अर्जुन तिथे कान पकडून उभा असतो. सायली मात्र ते पत्र घेऊन तशीच आतमध्ये येते आणि ती अर्जुनकडे पुन्हा बघतही नाही. आतमध्ये आल्यावर ती विचार करत असते की काय करू, मी सरांशी परत बोलू का, नाहीतर नको परत मला म्हणतील की तुमचा आवाज इरिटेट करतो, हा तुमच्या खानदानाचा प्रॉब्लेम आहे का, आणि आता मला बघू दे त्यांची ही
चूक ते कशी निस्तरताय. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता सायलीच्या घरची लाईट गेलेली असते आणि सगळ्या गल्लीतलीच लाईट गेलेली असते. अचानक लाईट्स येतात तेव्हा सर्वजण म्हणतात की चला चला लाईट आली. परंतु लाईट कोणी आणली आणि जनरेटर कोणी आणलं हे? तर कोणीतरी सांगतं की सायली सुभेदारने हे जनरेटर आणलंय. तर आता एक बाई येते आणि सायलीला म्हणत असते की बरं झालं तू जनरेटर आणलंस ग, आणि आज तुझ्यामुळे लाईट आलीये. सायली म्हणते की अहो मी खरंच काही केलेलं नाहीये आणि मी जनरेटर नाही आणलंय. तेव्हा अर्जुन मागे उभं राहून सगळं काही ऐकत असतो. कदाचित अर्जुन आणि कुसुमताईची आता युती झाली आणि दोघं मिळून आता सायलीला बोलण्यासाठी प्रयत्न करताय. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.